मी काय सांगितलं होतं तुम्हाला? काय सांगितलं होतं? हे कोटेशन कोणी दिलंय? मी 40 रुपये पर प्लेट कोट करायला सांगितलं होतं, तुम्ही 50 रुपये केलेत. हे कोटेशन कोणी बनवलंय? आता स्वतःचे स्वतः डिसिजन तुम्ही घ्यायला लागलाय. व्हेरी गुड. हे करायची परमिशन कोणी दिली तुम्हाला? बाबा मी एक मिनिट. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. पर प्लेट थालीची कॉस्ट किती पडते आपल्याला? 40 रुपये. आणि बाबा ट्रान्सपोर्ट आणि लेबर. शट अप. तुम्हाला कोणी सांगितलं हा प्रोजेक्ट आपण प्रॉफिट साठी करतोय? पण बाबा तुमचं कोटेशन फॉलो केलं तर आपल्याला काहीच मिळणार नाहीये. आपण हा प्रोजेक्ट प्रॉफिट साठी करतच नाही आहोत. पौष्टिक जेवण परवडत नाही म्हणून कित्येक लोकांची हेल्थ खराब होतीये. हा प्रोजेक्ट गरजू लोकांसाठी आहे. कमी पैशात चांगलं जेवण, पौष्टिक जेवण मिळावं त्याच्यासाठी आहे. प्रत्येक गोष्ट बिझनेस माइंडनी डील करायची नसते आणि त्या लोकांचा हक्क काढून घ्यायची हिम्मत झाली कशी तुमची? जे मी कोट दिलंय त्याप्रमाणे काम परफेक्ट करा, नाही तर काय? नाही जमणार. कारण आम्ही तुमच्यासारखे परफेक्शनिस्ट नाही होत आणि आम्हाला व्हायचंही नाहीये. राज अरे काय बोलतोयस तू? अरे तू गप्प बस रे दादा. वैताग आलाय मला सगळ्याचा. अरे कोणती गोष्ट करण्याआधी यांना का विचारायचं? अरे हे अशा लेवलला गेलंय ना की कोणतीही बेसिक गोष्ट करण्याआधी आपल्याला यांची परमिशन घ्यावी लागते. सगळ्यांना कंट्रोल करायचा रोग जडलाय तुमच्यात, रोग. मला तर वाटतं नाही ना, माणसं आणि वस्तूंमधला फरकच कळत नाही. पण लेट मी टेल यू, आम्ही माणसं आहोत, माणसं. आम्हाला फिलिंग्स आहेत. या घरातले सगळे तुमच्या तालावर नाचत असतील पण मी तसा नाहीये, कारण मला ते नाही आवडत. आणि दादा मला सांगा, पण काय चुकीचं केलं? बोला ना, काय चुकीचं केलं? कंपनीचा प्रॉफिटचाच विचार केला आणि त्यात हरकत काय? पण नाही, नेहमी सारखं तुम्ही बरोबर आम्ही चूक. दिस इज नॉट फेअर. इतकं परफेक्शनिस्ट असल्याचा डंका पिटता ना तुम्ही. मला सांगा ना, तुम्ही कधीच कोणती चूक केली नाहीये का? सांगा ना, कधीच कोणती चूक केली नाहीये? आणि मुळात आपण काय ऐकायचं रे यांचं? काय ऐकायचं आम्ही तुमचं? कोण आहात तुम्ही? देव आहात का? बोला ना, देव आहात? Shut up! Shut up! ह्याच्या पुढे एक शब्द बोललास ना तर विसरील मी की. नाहीतर काय, मलाही घराबाहेर काढाल ना? अहो तेच येतं तुम्हाला आणि तेच करत आलाय. पण मी तुम्हाला सांगतो, मी नाही घाबरत. मी जाईल घराबाहेर. पण त्याआधी एक गोष्ट क्लिअर करतो. आम्ही तुम्हाला बाबा म्हणतो ते आजीच्या सांगण्यावरून. तुम्ही आमचे बाबा नाही आहात आणि बनायचा प्रयत्नही करू नका. काय म्हणालस तू? हे तुझे बाबा नाहीत. बरोबर आहे. काय विचारलंस तू? तुम्ही देव आहात का? हो, देवच आहे हा तुमच्या सगळ्यांसाठी. कारण तुमच्यासाठी, तुमच्या भल्यासाठी यानं स्वतःच्या आयुष्यातले कितीतरी मोठमोठे निर्णय बदललेले आहेत, याची तुम्हाला तीळ मात्रही कल्पना नाहीये. बाप नसेल हा तुमचा, पण बापापेक्षाही कितीतरी मोठमोठ्या गोष्टी यांनी पणाला लावल्या आहेत, केवळ तुमच्या भल्यासाठी. तुम्ही लहान होतात म्हणून तुम्हाला याची कल्पना नाहीये. तुम्हाला कशी माहिती असणार? मान्य मान्य, आम्ही लहान होतो. पण किशोर दादाचं काय? किशोर दादा तर मोठा होता ना. जर यांनी आम्हाला सांभाळलंय तर किशोर दादावर घर सोडून जायची वेळ का आली? सांगा ना, का आली?
का दुखवता रे तुम्ही ह्याला? का दुखवता? एक गोष्ट तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायची, आयुष्यभर. आज तुम्ही जे काही आहात किंवा जे आयुष्य जगत आहात ते केवळ आणि केवळ अभिराममुळे. त्याला तुमची अजिबात गरज नाही. तो तुमच्यावर अवलंबून नाही, तुम्ही त्याच्यावर अवलंबून आहात. तुमच्यासाठी तो हे सगळं करतोय. तुम्हाला त्रास होऊ नये, तुम्ही नेहमी आनंदात राहावेत म्हणून इतकी वर्ष त्याने पुन्हा लग्न देखील केलं नाही. कळतंय तुम्हाला? आज अंतराच्या शब्दाखातर अभिराम लग्न करायला तयार झालाय, तर तुम्ही हे विघ्न आणताय. कित्येक वर्षानंतर अभिरामच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे, त्याच्या आयुष्यात सुख येणार आहे. कृपया असं वागू नका रे की ज्याच्यामुळे अभिरामला परत लग्न करण्याचा निर्णय बदलावा लागेल. अभिरामच्या चेहऱ्यावर हसू पाहण्याची संधी मला एकदा तरी द्या. आता तरी. पण आजी, हात सोडते मी. ज्या दिवशी तुमची मुलगी खरंच टीव्हीवर झळकेल ना, त्या दिवशी मी माझे तोंड शिवून घेईन. तोपर्यंत माझा माझ्या नशिबावर आणि या पर्वतीवर विश्वास नाही. ताई, ताई, हा अगं आता 2 मिनिटापूर्वी तर तुझा मूड किती छान होता, आता एकदम का अशी बसली आहेस? मला खूप टेन्शन आलंय ग. मावशी आई जे म्हणाली त्याप्रमाणे ऑडिशन नंतर लगेच 2 दिवसात कसा आला त्यांचा फोन? देव न करो पण काही गडबड असेल तर. मला खूप टेन्शन ताई येतंय. ताई ताई, तू खूप विचार करतेस. तुला तुझ्या टॅलेंटवर विश्वास आहे ना? आहे ना? हो. मग झालं तर. अगं त्यांना पण तुझं टॅलेंट आवडलं म्हणून त्यांनी तुला कॉल केला. एवढंच आहे हे. एवढा विचार करायची काहीही गरज नाहीये. हो की नाही हो बाबा? हो. ताई, मला सांग, तू कुठल्या रोलसाठी ऑडिशन द्यायला गेली होतीस? रामलीलाच्या सिरियल मध्ये सीतेच्या रोलसाठी. तिकडे सीतेचा कॉस्ट्युम घालून कोण गेलं होतं? मी. तिकडे सगळ्यात कॉन्फिडंट कोण होतं? मी. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा फोन कोणाला आला? मला. आणि तिकडे सगळ्यात बेस्ट ऍक्टिंग कोणी केली? वन अँड ओनली सुपरस्टार लीलानी. हो की नाही? मग कशाला डाऊट घेतेस ताई? हे बघ, तो सीतेचा रोल तुला ऑलरेडी मिळालाय. ताई, मी तुला नेहमी म्हणते की नाही की प्रत्येकाची ना वेळ यावी लागते, तशी ही तुझी वेळ आहे. लीला, रेवू अगदी बरोबर बोलते. आता तुमचं बोलणं ऐकून मला परत छान वाटतंय. पण बाबा, काय? हळू हळू हळू. हा. मावशी आईचा अजूनही विश्वास नाही माझ्यावर. ती तर म्हणत होती ती माझ्याबरोबर येणार पण नाही. त्याचं काय करायचं? ताई, तू आईची काळजी नको करूस. तिला ना तिकडे पण काहीतरी गडबड होईल ह्याची भीती वाटतेय आणि म्हणून ती येणार नाहीये. पण तिला नसेल याचं ती नाही येणार. मी आणि बाबा तरी येणार आहोत. हो की नाही बाबा? नक्की. अरे अरे, माझ्या मुलीचं होणारं कौतुक मला माझ्या डोळ्यांनी बघायचंय. पण काय? लीला, तिथे तुझ्यामुळे काही गोंधळ होणार नाही ना, याची जबाबदारी तुझी. हा? एवढंच ना? हो. माझा फोन वाजतोय. हा, मी आलेच. मी सगळं सामान बाहेर ठेवलंय, सगळं बॉक्स मध्ये भरायचंय मला. हा? हळूहळू. हो हो. तिथे काही गोंधळ झाला तर एकाच कारणाने होऊ शकतो. एजंटच्या पार्टीत गोंधळ घालणारी मुलगी
म्हणजे मीच आहे हे त्यांना कळू नये म्हणून मी माझा चेहरा आणि खरं नाव दोन्ही लपवले. विराज, तू तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहेस आज. तुम्ही एजेंना लहानपणापासून ओळखता. त्यांची हुशारी, बुद्धिमत्ता, व्यवहार ज्ञान या सगळ्याची कल्पना आहे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यातला कुठलाच निर्णय आजपर्यंत चुकीचा घेतलेला नाहीये, कारण ते त्यांचा प्रत्येक निर्णय खूप विचार करून घेतात. तुमच्यासारखं नाही, अविचाराने. आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचा नाही दुसऱ्या कुणाचा तरी फायदा असतो. पण तुम्ही किती सहज त्यांचा निर्णय बदललात. का? कारण तुम्हाला घाई झाली आहे ना, जगासमोर मोठं व्हायची, 4 लोकांसमोर मिरवायची घाई झाली आहे तुम्हाला. तू आज जे वागलास ना विराज, तसं वागायला नको होतस. ऐक ना, सोड ना बाळा. विराज विचार न करता बोललाय. जाऊ दे, त्याचं बोलणं तू मनावर नको घेऊस बाळा. लहान आहे तो अजून. माफ कर त्याला, जाऊ दे. अरे संयम ठेवून बोलण्याची समज नाही आहे त्याला अजून. हे बघा विराम, एक गोष्ट आपल्याला पण लक्षात घ्यायला हवी. तू त्यांना वाढवलं असलंस तरी त्याच्या आई वडिलांच्या बाबतीत काय झालंय ती बोच कशी जाईल. हा, किती ठरवलं तरी भूतकाळ विसरता येत नाही ना बाळा. असा कसा विसरू मी दुर्गाबाईंनी? मला सांगा, इतकी छोटी चूक होती का ती? सांगा ना, इतकी छोटी चूक होती? मला मान्य आहे विराज, तुमचे आई बाबा जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी. मी समजू शकते. पण त्यावेळेला ना आम्ही सुना या घरात होतो ना तुम्ही मुलं जाणत्या वयात होतात. पण किशोर दादाचं काय? किशोर दादाला तर सगळं समजत होतं ना. अभिराम, हे बघ, किशोरने त्यांना काय सांगितलं असेल आपल्याला काहीच माहित नाहीये ना. कदाचित हा सगळा त्याचाच परिणाम असू शकतो, म्हणून विराज असा वागला असेल कदाचित. पण मी तुला खात्रीनं सांगते बाळा, विराजचं तुझ्यावर अतोनात प्रेम आहे. खूप खूप आदर करतो रे तो तुझा. यापुढे तो असं वागणार नाही याची जबाबदारी माझी. आज तू जे काय केलंस ना त्याची जबाबदारी फक्त तुझी आहे. तुझा दादा तुला काय सांगतो यापेक्षा तुला तुझ्या डोळ्यांसमोर काय दिसतं त्याच्यावर विश्वास ठेव. तुमच्यासारखी हजारो मुलं आहेत आज या बिझनेसमध्ये, पण त्या सगळ्यांमध्ये फक्त तुम्हाला इम्पॉर्टन्स मिळतो. का? कारण तुम्ही एजंटची मुलं आहात म्हणून. इतकाच जर कॉन्फिडन्स असेल ना स्वतःवर तर सोडा जहागीरदारांचं नाव आणि स्वतःच्या हिमतीवर स्ट्रगल करून दाखवा. मग कळेल बाहेर किती किंमत मिळते ते. तुम्हाला फक्त एजंटचा राग दिसतो, पण त्याच्या मागचं त्यांचं प्रेम नाही दिसत तुम्हाला. काय म्हणालस तू त्यांना? तुम्ही आमचे बाबा नाही आहात. तुझा फक्त हात फ्रॅक्चर झाला होता, अख्खं हॉस्पिटल घेतलं होतं डोक्यावर त्यांनी. 24 तास तुझ्या बाजूला बसून होते. एक वडील आपल्या मुलासाठी करतात ना त्यापेक्षा जास्त केले एजंटनी तुझ्यासाठी. आणि हे फळ दिलं तुम्ही त्यांना. आ? खूप चुकीचं वागलायस तू विराज, खूप चुकीचं वागलायस. चुका कोणाच्या हातून होत नाहीत, सगळ्यांकडनंच होतात. मी बोलेन विराजशी, मी समजावेन त्याला. तू माझ्यावर विश्वास ठेव. वेळ आली तर मी त्याला सगळं सांगेन ज्या गोष्टी त्याला मी कधीच सांगितल्या नाहीत. आजपर्यंत तू त्यांच्या सगळ्या चुका पोटात घेतल्यास ना, त्यांना सांभाळलंस, आताही सांभाळ. माफ करते. ए अभिरा, मी बांधते दे. नाही अरे मी बांधते ना, दे ना. आई प्लीज. काय करता तुम्ही? उठा, सोडा. नाही बाबा. नाही बाबा, हीच आमची खरी जागा आहे. माझं चुकलं, मला माफ करा. मी मगाशी तुम्हाला खूप चुकीचं बोललो. बाबा, आम्ही तुम्हाला हर्ट करायला नको होतं.
तुम्ही आम्हाला हवी ती शिक्षा द्या, पण आम्हाला माफ करा. मी तुमच्या चिडलो नाहीये. आम्हाला माहिती आहे बाबा, जेव्हा तुमचा मूड ऑफ असतो ना तेव्हा तुम्हाला हे शूलेसेस बांधता येत नाहीत. आणि आज तुमचा मूड आमच्यामुळे ऑफ आहे. असं काही नाही. रिअली सॉरी बाबा, तुम्हीच आमचे बाबा आहात. आज आम्ही जे काही आहोत ना ते फक्त तुमच्यामुळे. बाबा बाबा मी ना मान्य करतो बाबा, मला लहानपणीपासून असं वाटायचं की मला या घरात खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत. पण मला माहितीये की तुम्ही आम्हाला शिस्त लागावी म्हणून आम्ही कसं बोलावं, कसं वागावं आणि आयुष्यात काय करावं हे शिकवलं. आम्ही नेहमी वेळेत जेवावं, वेळेत अभ्यास करावा यासाठी आम्हाला धाकात ठेवलं. बाबा तुम्हाला माहितीये का, या सगळ्या नियमांचा जितका मला त्रास झालाय ना त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त फायदाच झालाय. आणि हे मी आज मान्य करतो. मी तुम्हाला मगाशी कंट्रोल करणारा ऑब्सेस्ड माणूस म्हणालो ना, पण असं नाहीये. तुम्ही आजवर आमच्यासाठी जे काही केलंय ना त्याची जाणीव आहे आम्हाला. जेन्युइनली सॉरी बाबा. चुकलो आम्ही, सॉरी. बस इनफ ना, आता कोणी रडायचं नाही. उठा, गेला. मला माहितीये की मी चांगला बाप नाहीये, पण मी माझ्या परीने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वाढवायचा प्रयत्न केलाय. तू मगाशी मला परफेक्शनिस्ट म्हणाला होता विराज, पण मी परफेक्शनिस्ट नाहीये. आयुष्यातले खूप दुःख पाहिलेत मी, बॅड एक्सपिरियन्सेस पाहिलेत, आणि तुमच्यावर काही वाईट नको व्हायला म्हणून माझा हा प्रयत्न असतो. मी भले बाप म्हणून चुकीचा असेल, पण मी वाईट माणूस नाहीये. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही माझी मुलं आहात, आणि या घरातली प्रत्येक व्यक्ती माझी. हे कधी विसरू नका. बस डोंट फॉरगेट दॅट. बाबा आम्ही चुकलो. तुम्ही खरंच ग्रेट. आय एम जेन्युइनली सॉरी बाबा. असं पुन्हा कधीच नाही होणार. हो. बस ठरवू नका, ओके? आणि परत सॉरी म्हणायची वेळ आणू नका. बोल ना तू, एवढा गप्प काय आहेस? मी गप्प आहे कारण मी खूप सॅड आहे. सॅड? बघ ना, तुझ्याशी शेवटचं बोलून 6 तास झालेत आणि तुला शेवटचं भेटून 18 तास झालेत. अगं रेवती, मी खरंच खूप मिस करतोय तुला. हो का? पण मी नाही मिस करत आहे तुला. सिरियसली? हो, कारण तू मनातच असतोस ना माझ्या, मग कसं मिस करणार? अच्छा, क्या बात आहे. मी कायम तुझ्या मनात असतो. खरंच एवढं प्रेम करतेस माझ्यावर? हो. मग मला त्याचा प्रूफ हवाय. प्रूफ? प्रूफ घ्यायला तुला इकडे यावं लागेल. एवढंच ना? ठीक आहे, मी येतो तिथे. मग बघूया कोणाचं कोणावर जास्त प्रेम येते. अरे देवा, आत्ता नको येऊ बर का? हो, मला आत्ता घराच्या बाहेर नाही पडता येणार. हे बघ, पण मला तुला आत्ताच भेटायचंय. रेवती, मी अजून वाट बघू शकत नाहीये ग. मी कधी एकदाच तिथे येतोय, तुला भेटतोय, तुला मिठीत घेतोय आणि तुला किस करतोय असं झालंय मला. मग किस करायला भेटायची काय गरज आहे? मग वाट कसली बघतेस? हाय हाय,